लूक शुभवर्तमान 11वा अध्याय 24 ते 26 वचन. अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारा धोका. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाली म्हणजे तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. आणि तो आल्यावर ते झाडलेले व सुशोभित केलेले त्यास आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिल्यापेक्षाही वाईट होते. त्याचा मथळा असा आहे, अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारा धोका. आता अपूर्ण सुधारणा काय आहे? एक मनुष्य होता, त्याच्या शरीरामध्ये दुष्ट आत्मा होता. दुष्ट आत्मा निघाला आणि जो दुष्ट आत्मा निघाला तो पुन्हा इथे तिथे भटकत राहिला की कुठे मला निवास करायला भेटेल, कुठल्या मी दुसऱ्या मनुष्याच्या शरीरामध्ये जाऊन निवास करेल. त्याला असे काही आढळले नाही. मग तो विचार करतो, मी पुन्हा तिथेच जाईल जिकडनं मी बाहेर आलोय. तिथे तो जातो आणि त्याला समजते की ही पूर्ण आता नवीन केलेले आहे अंतःकरण, सुशोभित असे आहे. मग तो तिथे जातो आणि आणखीन 7 दुष्ट आत्मे तो घेऊन येतो आणि त्या मनुष्याच्या शरीरामध्ये ते वास करतात. आणि त्या मनुष्याची जी दिशा आहे ती पहिल्यापेक्षाही वाईट होते. म्हणजे त्याची जी परिस्थिती आहे कशी असेल, आर्थिक, शारीरिक, त्याची पहिल्यापेक्षाही ती वाईट होते. म्हणून आपण परमेश्वराचे वचन मनन केले पाहिजे. परमेश्वराच्या वचनाचा साठा आपल्या अंतःकरणात ठेवला पाहिजे, जेणेकरून दुष्ट आत्मा आपल्या जवळ भटकणार नाही आणि सैतानी वारे आपल्या जवळ येणार नाहीत. म्हणून परमेश्वराच्या वचनाचा साठा नेहमी आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे.